इंटरेस्ट वाटत नाही सर करायला. अरे म्हणा मग आता हे स्टेज आहे, हे स्टेज आहे. शॉर्ट येतो. हा एक मिनिट म्हणा. ओके हा. प्रार्थना म्हणतो मी. हा म्हणा. जे माय तुझे मी खेळीन पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या विना मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना तर पॅकल्या हा. Right. बरं काय कौशल्य काय तुझ्याकडे असं टायपिंग कम्प्युटर एमएस एमएसआयटी झाली सर. हां अजून टायपिंग इंग्लिशची 30 झाली. टायपिंग आहे. बरं आणखी आणखी काय कौशल्य आणि ज्या कौशल्याचा वापर तुला का तुझ्या म्हणजे काय कॉलेजसाठी करता येईल अजून बाकी डाटा एंट्रीचं काम केलं होतं. बारा इंटरव्ह्यू हां बरं डाटा इंटरव्ह्यू तुझं काय असं आहे का काय डाटा इंटरव्ह्यू हो फॉर्म भरता येतं मला तू दोघे पण डाटा इंटरव्ह्यू बरं काही विशेष कामगिरी काही तुझ्या जीवनात अशी केली का काही त्याच्यामुळे तुला पुरस्कार मिळाला किंवा तुझं नाव झालं असं आहे काही बाकी हँडरायटिंगमध्ये आलं. हां पुढे आणि 8वीला जेव्हा होतो ना सर तेव्हा ते विज्ञान प्रदर्शनमध्ये एक प्रोजेक्ट होता. बरं काय प्रोजेक्ट होता विज्ञान प्रदर्शनाचा तर तो ये ना या थँक्यू सुदर्शन मस्त काम केलं हां आपलं जे शेताचं पाणी खाली एका साईडला टांकी करून त्याच्यात 2 आपले थर ठेवायचे, एका विटाचं आणि मातीचं. त्याच्यात ते उतरतं पाणी जो आहे तो साठवून रेन वॉटर हार्वेस्टिंग आताही तू करू शकतो आहे का सर तसं स्पर्धांमध्ये काही असतं ना स्पर्धा असतं 2 वर्ष पहिले बरं घरी कोण कोण असतं घरी आई वडील आणि 3च जण आहे हो, बहीण वगैरे त्यांचं लग्न झालं. बरं मग आई वडिलांची जबाबदारी सांभाळायची तुझीच आहे. हो, वडील काय करतात शेती करतात. आई आई हाऊसमेकर आहे. बरं बरं आणि मग काय स्वप्न तू बाळगून आला तिकडे माझे आई वडिलांचं स्वप्न आहे की ती टीचर बनावं. बरं बाकी तुझे मित्र काय करतात माझे मित्र समजा त्या फ्रेंड सर्कल आहे 4च आहे आम्ही. बरं गावातले वगैरे काही गावातले सर नुसते फार्मिंग करतात. हां हां म्हणजे पण तुला काही नाव करत असतील ना त्या आम्ही शिकत चाललाय बाबा हो, काय 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 मोठा अधिकारी वगैरे नाव वगैरे ठेवत असतील ना नाव ठेवतात सर. हां बाकीचे तर आता कधी लग्न करणार आहे सांगतात बाकी बरं, बरं. नाही. जास्त गावाकडे नाही राहत. पण तू सक्सेस झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी करणार ना हो ओके बी एड चांगला वाटतं आता हो इंटरेस्ट वाढलाय आता काहीतरी वेगळं वाटलं ना जरा हे जरा वेगळंच पाहिजे आहे हो. आणि फर्स्ट अटेम्प्ट आहे सर बीएडची समजा थोडा एक्सपिरियन्स नाही. कशाला एक्सपिरियन्स पाहिजे हा चांगलं वाटतं मस्त. बी एडचा एक्सपिरियन्स लाईफ टाईम एक्सपिरियन्स हो असतो first. तू कुठं जे शिकला नाही बी एडमध्ये शिकणार हो. आहेस आणि ज्यावेळेस तू बाहेर गेला त्यावेळेस तुला कोणाची गरज असणार नाही एवढं गायडन्स लोकांना करशील एवढं तुला इथं शिकायला मिळेल आत्मविश्वास आहे चांगला हो आहे सर. जसं मी याला इंग्रजी सांगितलं तसं तुला पण सांग रोज सराव करायचा आणि पुढे 8 दिवसात माझ्यावर इंग्रजीमध्ये बोलण्याचा ओके नक्की सर. सराव करायचा सांगितलं ॲडमिशन घेतलं जातं नाही सर. कोणाच्याही नादी लागायचं नाही कोणाचंही काही ऐकायचं नाही जी इथली रिअल परिस्थिती आहे त्या परिस्थितीबरोबर आपण स्वतःला मोल्ड करायचं त्यावेळेस तुझी आयडेंटिटी तयार आहे ओके गुड नेक्स्ट